नमस्कार, रेसिपी गट्ट्यावर तुमचं खूप खूप स्वागत. तर आज मार्केटमध्ये गेलेली, तर मार्केटमध्ये कर्ली मच्छी छान एकदम ताजी होती, तर ती घेऊन आली. तर ते आज आपण फ्राय करणार आहोत. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य ते आता आपण बघून घेऊया. मार्केटमधून कर्ली आणलेली, तर तिथून कापूनच आणलेली, कारण कर्ली ना घरी कापता येत नाही. मोठी असते आणि व्यवस्थित आपल्याला कापायला जमतही नाही. तर कर्ली मच्छी अशी आहे ना की म्हणजे त्याच्यात मांस असतं व्यवस्थित आणि चविष्ट असते, पण त्यात काटेही असतात. तर ते काटे काढून एकदम आरामात खावी लागते, म्हणून कर्ली मच्छी शक्यतो जास्त कोण बनवत नाही. तर आज आपण बनवतोय. पण चविष्ट असते, त्यामुळे काहीतरी बनवून बघा. तर इकडे ही कर्ली मच्छी, त्यासोबत इकडे लागणारं साहित्य हे ना वाटण्यासाठी लागणारं साहित्य कोथिंबीर आहे, एक मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे, मुठभर पेक्षा जास्तच आहे कोथिंबीर आहे. मीठ आहे 1 चम्मचभर, आणि 2-3 कोकम आहेत, आलं आहे थोडं, लसूण आहे 10-12 पाकल्या, हळशी बंधू मसाला आहे 2 चम्मच, आणि हळद पावडर 1 चम्मच. आणि फ्राय करण्यासाठी रवा, तांदळाचं पीठ, मीठ आहे आणि मिरची पावडर. बरं, हे मिरची पावडर आणि मीठ आहे ना रव्यामध्ये आणि हे पिठामध्ये का टाकायचे, कारण त्यांची स्वतःची चव नसते, म्हणून आपल्याला ते मिक्स करावं लागतं. आणि माशाला जो वरचं कोटिंग लागतो ना, त्याला पण चव जरा चांगली लागते. हो. तर हे सर्व आहे ना आपल्याला वाटून घ्यायचंय. तर हे आता आपण मिक्सर मध्ये टाकूया. आपल्याला हे पूर्ण वाटूनच घ्यायचंय, एकजीव करून घ्यायचंय. कोकम पण आपण त्याच्यातच टाकणार आहोत, मीठही त्याच्यात टाकणार आहोत. हळद पावडर आहे ती सुद्धा त्याच्यात टाकते, आणि मसालाही टाकते, आणि कोथिंबीर आहे ती पूर्ण टाकते. बरं, तरी आपल्याला वाटण करून घ्यायचं. हो. हे बघा, 1-2 चम्मच आहे ना त्याच्यात पाणी टाकायचं, म्हणजे वाटण चांगलं एकजीव होईल. हे वाटण आपलं आता तयार झालेलं आहे. हे बघा, वाटण तयार झालेलं आहे. ते आपण आहे ना एका बाउल मध्ये आता काढून घेतोय. कोकम टाकल्यामुळे ना त्याचा थोडासा कलर चेंजेस झालेला आहे, पण कोकम एकजीव झाले त्याच्यात. तर आता ही मच्छी आहे ना, तर आपण इथं 10-15 मिनिटं आहे ना याच्यात मिक्स करून ठेवूया, मुरायला ठेवूया. 10-15 मिनिटं ठेवलीत ना तर मच्छीला चव पण छान येते. व्यवस्थित मसाला लावून 10-15 मिनिटं ठेवून देऊया. त्याच्यानंतर मग फ्राय करायचे. हो, त्याच्यानंतर फ्राय करायचे. 10 मिनिटं झालेली आहेत. तर आपण हा रवा, पीठ आणि मिरची पावडर आणि मीठ हे सर्व मिक्स करून घेतोय, आणि आता आपण मच्छी फ्राय करणार आहोत. 10 मिनिटं ठेवल्याने काय एक मसाला पण मुरला जातो, त्याच्यामुळे आपण आता 10 मिनिटं ठेवलेला. तर आता पण फ्राय करायला चाललंय. तवा गरम करायला ठेवलेला आहे. तर आता मी ना तेल टाकते. एक साधारण 2-3 चम्मच तेल टाकलेलं आहे. मच्छी आहे ना, हे बघा मस्त मुरलेली आहे. एक 10-15 मिनिटानंतर मच्छी एकदम झालेली आहे, छान प्रकारे झालेली आहे मच्छी. तर आता ही मच्छी फ्राय करायला टाकते. तरी आपण ऑलरेडी शक्यतो तुम्ही मच्छी मार्केट मधून आणणार ना तेव्हा तिला पातळच कापायला सांगायची, जाडे पीस नाही सांगायचे. हे पातळ पीस आहेत ना, एकदम लवकर फ्राय पण होतात, आणि ही मच्छी कुरकुरीत पण होते. ही मच्छी ऍक्च्युली कुरकुरीत जर झाली ना तर खायला खूप चांगली, पण थोडे काटे असतात त्याच्यात. एकदम अलगद एकदम सोडायची, कारण तेल गरम असते ना, कधी उडण्याची शक्यता असते. तर तेलाचे पदार्थ करताना ना कधी घाई करायची नाही, एकदम आरामातच करायची. मस्त एकदम स्लो गॅसवर आहे ना फ्राय करून घ्यायची मच्छी. फास्ट गॅस केल्याने काय होईल, शिजल्यासारखी तुम्हाला वाटेल, पण आतून आहे ना कच्ची राहते, म्हणून मी कधीही फ्राय करताना मच्छी स्लो गॅसवरच करायची. आणि करत नाही चान्सेस पण कमी होतात. हो हो, स्लो गॅसवर.
एक बाजू आहे ना एक साधारण आहे ना 5-6 मिनिटं शेकून घ्यायची. मग पलटी मारून दुसरी बाजूही 5-6 मिनिटं शेकून घ्यायची. बरं. 5 मिनिटे झालेली आहेत. मस्त अशी फ्राय झालेली आहे बघा. कलरही छान आलाय आणि एकदम अलगद अशी म्हणजे निघते मच्छी चिकटत नाहीये. एकदम भारी झाली बघा. मच्छी जेवढी स्लो कराल ना तेवढी जरा चवीला पण छान होते आणि खायलाही भारी. आपली एक बाजू व्यवस्थित शेकल्या गेलेली आहे. आता दुसरी बाजू एक 5-6 मिनिटं दुसरी बाजून शेकून घेऊया आणि आपली मच्छी खायला तयार. आणि तो मच्छीला आहे ना जरा व्यवस्थित तवा वगैरे गरम करून घेतलात ना तर तेलही कमी लागतं मच्छीला. हे बघा एकदाच तेल टाकलेलं आहे, परत तेल टाकायची गरज नाही. सर्व बाजूने तेल लागल्या गेलेलं आहे. 5 मिनिटात आपली मच्छी तयार होईल. हे बघा दुसरी बाजू पण आहे ना एकदम छान अशी बघा एकदम मस्त अशी शेकल्या गेलेली आहे बघा. अशा प्रकारे आहे ना झटपट एकदम कर्ली फ्राय झालेली. एकदम 10 मिनिटात, जास्तीत जास्त 10 मिनिटं लागली. हलकीशी कोथिंबीर टाकूया आणि खायला घेऊया. अशा प्रकारे मस्त कर्ली फ्राय तयार झालेली आहे. तर तुम्ही करून बघा आणि आम्हालाही कमेंट करून सांगा कशी झाली. तुम्ही वेगळ्या पद्धतीने कुठल्या बनवत असाल ना तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आम्ही तशी कधी करण्याची ट्राय मारू किंवा कधी बनवून बघू. धन्यवाद.